मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार. आपल्या आजूबाजूला ना एक अशी अदृश्य शक्ती आहे जी खरं तर आपलं जग चालवते. अगदी आपल्या कंपासपासून ते आपल्या हातातल्या मोबाईलपर्यंत ती सगळीकडे आहे. चला तर मग आज आपण या चुंबकत्वाचं रहस्य उलगडूया. चला थोडं इतिहासात डोकावूया. कधी विचार केलाय की शतकांपूर्वी जेव्हा GPS वगैरे काही नव्हतं तेव्हा समुद्रावरचे प्रवासी दिशा कशी शोधत असतील? तर त्यांच्याकडे होता हा एक खास दगड, याला म्हणतात लोडस्टोन. हा होता निसर्गाचा पहिला वहिवाट चुंबक. आणि ह्याच एका दगडाने माणसाला चुंबकत्वाच्या अफाट शक्तीची ओळख करून दिली. तर हा लोडस्टोन तर निसर्गात सापडतो. पण आज आपण जे चुंबक वापरतो ते सगळेच नैसर्गिक नसतात. काही मानवनिर्मित सुद्धा असतात. मग प्रश्न पडतो की चुंबकाचे मुख्य प्रकार नेमके कोणते? तर ते आहेत दोन, नैसर्गिक आणि कृत्रिम. फरक अगदी सोपा आहे. बघा, एका बाजूला आहेत नैसर्गिक चुंबक, जे आपल्याला लोडस्टोनसारख्या खनिजांच्या रूपात थेट निसर्गातून मिळतात, आणि दुसऱ्या बाजूला आहेत कृत्रिम चुंबक. हे आपण तयार करतो. म्हणजे लोखंड किंवा पोलादासारख्या वस्तूंना एका खास प्रक्रियेतून चुंबकीय बनवलं जातं. आता गंमत बघा. प्रत्येक चुंबकाच्या भोवतीनं एक अदृश्य शक्तीचं जाळं असतं. ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याचा प्रभाव मात्र नक्कीच जाणवतो. याच अदृश्य शक्तीच्या क्षेत्राला म्हणतात चुंबकीय क्षेत्र. चला मग हे अदृश्य क्षेत्र जरा जवळून पाहूया. तर हे बघा, ते अदृश्य क्षेत्र खरं तर असं काहीतरी दिसतं. ह्या ज्या रेषा दिसतायत ना, त्या काल्पनिक आहेत, पण खूप महत्वाच्या आहेत. यांना म्हणतात चुंबकीय बलरेषा. आणि त्यांचा एक नियम आहे. त्या नेहमी उत्तर ध्रुवापासून निघून दक्षिण ध्रुवाकडे जातात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जिथे या रेषा जास्त गर्दी करतात, म्हणजे चुंबकाच्या टोकांना, तिथेच त्याची शक्ती सर्वात जास्त असते. आणि हीच ती दोन टोकं किंवा शक्तीची केंद्र, ज्यांना आपण म्हणतो चुंबकीय ध्रुव. एक उत्तर ध्रुव आणि एक दक्षिण ध्रुव. चुंबकाची सगळी ताकद, सगळा जोर ह्याच दोन बिंदूंवर एकवटलेला असतो. आता येतो चुंबकत्वाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम, आकर्षणाचा नियम. हे बघा, अगदी सोपा आहे. जेव्हा दोन चुंबकांचे विरुद्ध ध्रुव, म्हणजे एकाचा उत्तर आणि दुसऱ्याचा दक्षिण, एकमेकांजवळ येतात, तेव्हा ते एकमेकांकडे ओढले जातात. यालाच आपण आकर्षण म्हणतो. आणि आता आकर्षणाच्या अगदी विरुद्ध प्रतिकर्षणाचा नियम. इथे काय होतं तर सारखे ध्रुव, म्हणजे उत्तर उत्तर किंवा दक्षिण दक्षिण, एकमेकांना दूर ढकलतात. ते एकत्र येऊच शकत नाहीत. तर हे दोन नियम, आकर्षण आणि प्रतिकर्षण, हेच संपूर्ण चुंबकत्वाचा पाया आहेत. बरं, पण एक प्रश्न मनात येतोच. लोखंड चुंबकाला चिकटतं, पण लाकूड का नाही? असं का की काही पदार्थ चुंबकाकडे ओढले जातात आणि काही नाही? याचं कारण असं आहे की प्रत्येक पदार्थाचा स्वभाव वेगळा असतो. आणि ह्याच स्वभावावरून किंवा प्रतिक्रियेवरून पदार्थांचे 3 मुख्य गट पडतात. हे वर्गीकरण समजायला खूप सोपं आहे. बघा, पहिला गट आहे फेरोमॅग्नेटिक पदार्थांचा. यात लोखंड, पोलाद असे पदार्थ येतात, जे चुंबकाला घट्ट चिकटतात. दुसरा गट आहे पॅरामॅग्नेटिक पदार्थांचा, जसे की ॲल्युमिनियम. हे आकर्षित होतात, पण अगदी किंचित, खूप कमी. आणि तिसरा गट तर अजूनच वेगळा आहे, डायमॅग्नेटिक पदार्थ. तांबे, सोनं हे या गटात येतात, आणि हे चुंबकाकडे आकर्षित होण्याऐवजी उलट थोडेसे दूर ढकलले जातात. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला कळलंय की कोणते पदार्थ चुंबकीय बनवू शकतात. पण मग प्रश्न असा आहे की आपण स्वतः कृत्रिम चुंबक बनवू शकतो का? तर उत्तर आहे हो. आणि ते कसं? चला पाहूया. ही बघा, एक अगदी जुनी पण एकदम कामाची पद्धत आहे. याला डबल टच पद्धत म्हणतात. यात काय करतात तर एका पोलादाच्या पट्टीवर 2 चुंबक घेतात आणि ते पट्टीच्या मधून दोन्ही टोकांकडे एकाच दिशेने घासतात. असं केल्यानं काय होतं तर पट्टीच्या आतले जे छोटे छोटे चुंबकीय कण असतात ना, ते सगळे एका रांगेत उभे राहतात. आणि मग झाली की नाही ती पोलादी पट्टी एक कायमस्वरूपी चुंबक? आणि आता या जुन्या पद्धतीनंतर बघा आधुनिक तंत्रज्ञान. हा आहे विद्युत चुंबक. इथे घासण्याचं वगैरे काही काम नाही. इथे तारेच्या एका वेटोळ्यातून वीज प्रवाहित केली जाते आणि त्यामुळे एक प्रचंड शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार होतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे वीज बंद केली की चुंबकत्व गेलं आणि वीज चालू केली की परत आलं, म्हणजे पूर्णपणे आपल्या नियंत्रणात.
मोठमोठ्या क्रेन्समध्ये हेच तंत्रज्ञान वापरतात. तर आत्तापर्यंत आपण चुंबकत्वाबद्दल बरीच माहिती घेतली. आता आपण जे काही शिकलो त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते ते एकदा पटकन आठवूया. तर हे काही मूलभूत नियम आहेत जे लक्षात ठेवायलाच हवेत. पहिलं म्हणजे प्रत्येक चुंबकाला 2 ध्रुव असतात, उत्तर आणि दक्षिण. दुसरं, हे ध्रुव कधीच एकटे नसतात, ते नेहमी जोडीनेच येतात. तिसरं, सारखे ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात आणि विरुद्ध ध्रुव एकमेकांना आकर्षित करतात. आणि शेवटचं म्हणजे चुंबकाची सगळ्यात जास्त शक्ती त्याच्या ध्रुवांवर म्हणजे टोकांवर असते. तर हीच ती अदृश्य शक्ती जी एकेकाळी प्राचीन नाविकांना समुद्रात मार्ग दाखवायची आणि आज आपल्या आधुनिक जगाला ऊर्जा देते. हे खरंच आपल्याला विचार करायला लावतं नाही का, की निसर्गात अशा अजून कितीतरी अदृश्य शक्ती लपलेल्या असतील ज्या अजून आपल्याला शोधायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत.